नास्तिक लोकांपासून मी थोडी लांब राहते. ह्या वेळेला तर 1.5 वर्ष थांबले ते पायाने. हो, मी आजारी होतो ना, तर 1.5 वर्ष थांबले पायाने. मानसिक तयारी ओरडा खाण्याची होती, केलेली होती. तुला पण नाहीच का सूट? छे छे छे, नवरा डिरेक्टर वगैरे कुणालाच सूट नाही. चुकी तिथे आहे का नाही? स्त्री दाक्षिण्य किंवा बायको दाक्षिण्य काहीच काय नाही, स्त्री पुरुष समानता. मी पसंतीच पडतो का नाही? कारण स्वामींचं भक्त इतके करोडो लाखो करोडो आहेत. माचीस आहे का? माचीस इथे माचीस आहे का? तर आम्हाला काय कळेना की माचीस का मागतात. काम करा, जाळून टाका मला इथले इथे. आणि तो जो माणूस चाललाय ना समोर, त्याच्या खांद्यावर नाही आम्हाला. आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये ना काही चित्रपट असे आहेत ज्यांचा आणखीन एक भाग यावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते आणि ना त्यांची हीच डिमांड आता पूर्ण होणार आहे. देऊळ बंद 2 आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय 21 मेला आणि जेन्युअनली जो पहिला कार्यक्रम झाला ना या चित्रपटाचा इतका सुंदर होता. किती काय काय जाणून घ्यावं या चित्रपटाबद्दल असंच तेव्हापासून वाटतंय. आत्ता या सिनेमाची 31% टीम माझ्याबरोबर आहे असं मी म्हणेन. पण 2 प्रमुख व्यक्तिरेखा. नमस्कार स्नेहलताई. मोहन सर नमस्कार. राजश्री मराठीमध्ये खूप स्वागत. धन्यवाद. एकतर मला माहितीये प्रमोशन्स खूप थकवणारे असतात. सतत बोलायचं, एक चित्रपट आपण केलाय पण त्याच्याबद्दल सतत बोलायचं आणि त्याच एनर्जीने. मला सांगा कसे आहात आता आणि कसं चाललंय प्रमोशन? खूप मस्त, खूप दमवणारा एक्सपिरियन्स आम्ही अनुभवतोय. महाराष्ट्रभर फिरतोय, जिथे शक्यतो कुणी जात नाहीत कलाकार तिथेही जाण्याचा प्रयत्न करतोय. कारण हा चित्रपट अगदी महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचावा. कारण विषयच इतका महत्त्वाचा आहे की त्या लोकांपर्यंत तो पोहोचावा ही आमची तळमळ आहे. त्यामुळे आम्ही खूप फिरतोय. चेहऱ्यावर कदाचित थकवा जाणवत असेल, पण खूप छान मजा वाटते. येस. आणि मोहन सर मी गेल्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणालेले मला खूप अप्रूप वाटतंय तुमच्या एनर्जीचं. कारण 8-9 तास सलग डेस्कवर बसून जरी काम केलं ना तरी मेंटली थकायला होतं. तुम्ही या वयातही इतकी धावपळ करताय, प्रमोशन करताय, शूटिंग केलं, इतकं सगळं मॅनेज करताय. मला सांगा दमत नाही का? कसं चाललंय आता? नाही, काम तुम्ही इंटरेस्ट घेऊन काम केलं ना की मला असं वाटतं की शहराकडे तुमचं लक्ष राहत नाही. पण आम्ही 33 तास काम केलं होतं एकदा. ज्या वेळेला पाय म्हणायला लागले आता नाही, त्यामुळे मी डायरेक्टर रिक्वेस्ट केली, मी ह्यांना रिक्वेस्ट केली. कारण डायरेक्टर आमच्या नशेमध्ये इतके धूत होते, म्हणजे त्या नाही कामाच्या नशेमध्ये. आणि ही वर्कोलिक असं प्रश्नच नाही. पण इतकं सिन्सिअरली काम करत होते ते की मला डिस्टर्ब करायचं वाटलं नाही. म्हणून मी यांना सजेस्ट केलं, अहो 33 तास झाले, म्हणजे तुम्ही कलाकारांना काही विश्रांती काय? मग ह्या जाऊन भेटल्या त्यांना सांगितलं. मग ते म्हणाले बापरे 33 तास झाले असं सांगितल्यावर मग त्यांनी घड्याळाकडे बघितलं आणि मला म्हणाले नाही, मग तो सोडतो. 2 शॉट झाले सोडून दिलं मला. पण नंतर 6 तास काम करत होते. त्यानंतर 6 तास झालं काय, आम्ही इंडोर शूट करत होतो. लाइटिंग फिक्स होतं, त्यामुळे बाहेर किती तास गेलेत, काय दिवस उजाडलाय मावळलाय त्याला कळलंच नाही. तो इतका कामामध्ये मग्न होता. बर त्याचा अवतार असा असतो तिथे की म्हणजे कुणाला जाऊन तिथे सांगण्याची, त्याला त्याच्याशी बोलण्याची हिंमतच नाही. ज्युनियर्स आले होते, ते ज्युनियर्स सगळे असे प्रोफेशनल नव्हते. ते गावातनं असे कुठून कुठून गोळा करून आणलेले होते. तर ते सगळे गेले पळून. कुठं त्यांना म्हशीरची काय धार काढायची असेल किंवा काय त्यांची रोजची कामं असतील ती गेली पळून. मग पिट्यानी काय केलं, सगळे जे ड्रायव्हर्स होते ह्याचे, त्या सगळ्या ड्रायव्हर्सना ज्युनियर्सचे कपडे घातले. त्याचे मित्र आले होते बघायला, त्यांना कपडे घातले आणि ज्युनियर्सच्या जागी उभं केलं. बरं, यांनी मला सांगायच्या आधी अनेकांनी माझ्याकडे येऊन माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून हे करण्याचा प्रयत्न केला की तू सांग. म्हणलं मी तर नसते सांगा बाबा. तुझी पण सेम सिच्युएशन होती. मग यांनी सांगितलं, म्हटलं मग याचा आपण थोडासा विचार केला पाहिजे. मग मी जाऊन त्याला जरा हिंमत करून सांगितलं, प्रवीण ठीक ना, 33 तास झालेत, आपली शिफ्ट सुरूच आहे आणि मोजो सर आता दमलेत रे.
मग त्याला एकदम रिअलाइज झालं की अरे 33 तास झाले आपण काम करतोय. त्याचा उत्साह इतका होता की त्याला वाटत शक्यच नव्हती. म्हणजे सगळे युनिट जवळजवळ असं बेशुद्ध पडायला लागलं होतं, पण त्याची एनर्जी एक ह्यानी कमी नाही, 1% सुद्धा कमी नव्हती. आणि ना ताई, एवढे एन्थू डिरेक्टर जेन्युइनली कलाकारांना हवे असतात. तू आतापर्यंत कामं केली आहेत, नाही असं नाही, पण फुल लेंथ हा तुझा पहिला चित्रपट आहे. तुझ्या मते ही जेन्युइनली एक ब्लेस्ड फिलिंग आहे, कारण प्रत्येक कलाकाराला हवं असं वाटतं उत्तम स्क्रिप्ट असावी आपल्यासाठी, आपला डिरेक्टर उत्तम असावा आणि तितकी मेहनत असावी त्या चित्रपटात. सगळ्या बाजूने ब्लेसिंग देणारा हा चित्रपट आहे. स्वामींची कृपा आहे ग, दुसरं काहीच नाही बघ. म्हणजे इतकी वर्ष मी वाट बघत होते. मी म्हणजे प्रवीणने अनेक मुलाखतींमध्ये हे सांगितलेलं आहे की मी एक पाऊल मागे येऊन माझं करिअर थांबवून त्याला करू दिलं. तर मी हे जे वाट पाहणं आहे ना, हे असं कुठेतरी फळाला आल्यासारखं मला वाटतंय. आणि ते म्हणजे स्वामींनी मला व्याजासकट दिलं असं मला वाटायला लागलंय. चित्रपट बघितल्यानंतर हे तुला कळेल किंवा प्रेक्षकांना कळेल की मी हे का म्हणते असं, की त्यांनी व्याजासकट मला ते दिलं. कारण इतका अप्रतिम रोल, इतकी अप्रतिम भूमिका, इतकी आव्हानात्मक, चॅलेंजिंग असं सगळं मिळालेलं आहे ना मला, की मला इतकी वर्ष जे आतमधली जी अभिनेत्री माझी अशी खदखदत होती आतमध्ये, ते सगळं मला करायला मिळालं. आणि त्यांच्या कृपेने इतकी प्रवीणनी आव्हानात्मक भूमिका त्यांनी लिहिली ना, म्हणजे स्क्रिप्टवरच ती इतकी दमदार भूमिका होती की कुठल्याही अभिनेत्रीला किंवा अभिनेत्याला असं हेवा वाटावा की अरे असं मला काहीतरी करायला मिळावं, असं जे असतं नाही, ती माझी फिलिंग एकदम पूर्ण केली आहे. काय मी आता ह्याच्यासाठी, म्हणूनच त्या दिवशी ना हे सगळं आठवत होतं ग मला, म्हणून माझे डोळे भरून आले होते की म्हणजे किती कृपा एखाद्याने एखाद्या छोट्याशा माणसावर करावी, काय असं हे करावं. मग हे आता परत आलं मला, तेव्हाच आठवून परत आलं डोळ्यात पाणी. म्हणून मला ते ना, मला खूप छान वाटतंय ग. कसे मी त्यांचे आभार मानून मला कळतच नाही. आणि खरंच ताई, म्हणजे हे पाणी येणं ना डोळ्यातनं स्वाभाविक गोष्ट आहे. कारण आपण याआधी मुलाखतींमध्ये बोललोय, मी बोललीये तुझ्याशी एक फुल फ्लेज मुलाखतीमध्ये, तेव्हा तू म्हणालीस की करिअर अभिनयातलं छान होतं कॉलेजमध्ये आणि एक स्टेप मागे येणं ही बिलकुल सोपी गोष्ट नाहीये. कदाचित अनेकांना ही प्रमोशनल स्ट्रॅटेजी वाटू शकते, पण हे जेन्युइन आहे. ज्यांना खरंच तू माहितीयेस किंवा तुमचा स्ट्रगल माहितीये दोघांचा, त्यांना नाही वाटणार ही प्रमोशनल स्ट्रॅटेजी आहे. तर अनेकांना वाटू शकते की हा हे प्रमोशनसाठी करताय. हो, काय नाटकं आहेत, लगेच डोळ्यात पाणी आलं वगैरे असं हे म्हणतात लोक. पण शेवटी जो त्या ह्याच्यातून जात असतो आणि ज्यांनी खूप जवळून ते पाहिलेलं असतं त्या माणसाला त्या परिस्थितीतून जाताना, त्यांना बरोबर माहिती असतं की काय खरंय काय खोटंय. आणि मोहन सर, जेव्हा देऊळ बंद आला होता ना, तेव्हा आपण मुलाखत केली नव्हती, तर मला जरा थोडंसं मागे जाऊन विचारायला आवडेल, आजपर्यंत तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात, त्याच्यातली एकही भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणातनं निघूच शकत नाही. मग तो विलन असू देत किंवा ती पॉझिटिव्ह भूमिका असू देत, मग ते आजोबा असू देत किंवा ते वडील असू देत, इतकी प्रॉमिनंटली ती साकारलेल्या भूमिका आहेत. जेव्हा आपण विलन साकारतो ना, तेव्हा एक प्रकारे ती सेट इमेज होते की अरे खलनायक किंवा मोहन जोशी इज इक्वल टू खलनायक. पण तुम्ही श्री स्वामी समर्थांची जी भूमिका साकारली, ती स्टेरिओटाईप ब्रेक झाली, मी असं म्हणेन. तेव्हा म्हणजे 10 वर्षापूर्वी तुमच्यासाठी काय तो एक ट्रिगर पॉइंट किंवा तुम्हाला कोणता एक मुद्दा बास होता की मी करतोय स्वामींची भूमिका? मेकअप केला मी आणि मला कळून चुकलं की बराचसं साम्य आहे माझ्यात आणि स्वामींच्या चेहरापट्टीत. त्यावेळेला मी तरणे सरांना सांगितलं, म्हटलं मी करायला तयार आहे. म्हटलं तुम्ही सांगा, मी करतो. तर ते म्हणाले आपण करूया, म्हणे मिळून करूया. ते म्हणतात तसं, पण ते स्वतः तेच करतात. पण सगळं त्यांनीच केलं. आणि ह्या वेळेला तर 1.5 वर्ष थांबले ते पायाने. हो, मी आजारी होतो ना, तर 1.5 वर्ष थांबले पायाने. आणि मग म्हटलं आता करणं भागच आहे. म्हणजे किती कोणी अर्थात थांबण्याची अपेक्षा नव्हती बाई. मी त्याला म्हटलं होतं तुम्ही दुसऱ्यांना विचार करा, तर ते म्हणाले शक्यच नाही असं विचार करणं, कारण तुमच्याशिवाय कोणीच, म्हणजे असं ते म्हणत होते. कितपत म्हणजे खरंच असेल ते, पण तरी माझ्यासाठी कोण थांबणं हे मला मान्य नाही. पण थांबले त्याबद्दल थँक्स त्यांना. प्रदीपजी यांना तरडेजींना सांगेन मी की खरंच कौतुक वाटतं मला त्यांचं. आणि सो पर्टिक्युलर अबाउट कामाच्या बाबतीत कधी हायगे त्यांनी ॲडजस्टमेंट केलीच नाही, कधीच नाही, नेवर. असं म्हणजे असंच पाहिजे. आणि खरंच करून घेतात, फार सुंदर करतात काम. हे वर्कोलिक.
पण कामामध्ये आता म्हणजे चित्रपट पाहिल्यानंतर कळेल की हे आजारी होते किंवा असं काही वाटणारच नाही कुणाला. त्यांनी वाटूच दिलं नाही मला. कारण ते स्क्रिप्ट किंवा जर मी देऊळ बंद पहिल्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो लिखाणातच इतका उत्तम होता, किंवा तो स्वामी म्हणजे भक्ती आणि दुसऱ्या साईडला तो सायंटिस्ट, त्यांच्यातलं ते संभाषण असेल किंवा ते त्यांची ती गणित सोडवणं म्हणू देत, ते लिखाणातनंच इतकं सुंदर उतरलं होतं. आय कांट इमॅजिन की त्या स्क्रिप्टिंग किती मोठ्या मोठ्या असतील आणि त्या आजारपणातनं आपण उठून तेवढं लक्षात ठेवणं. सर, हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. काय होतं, आता टायटलच आपलं आहे की आता परीक्षा देवाची. तर स्वामींना खूप ऍक्च्युली परीक्षा द्यायची होती. म्हणजे एक सामान्य शेतकरी जे जे करतो ते सगळं स्वामींना करायचं होतं. त्यामुळे स्वामींबरोबर म्हणजे चित्रपटात स्वामींबरोबर ऍक्च्युली अभिनेत्यांची पण म्हणजे ह्यांची पण परीक्षा चालली होती. असं झालं होतं ग. म्हणजे यांना सगळं माळरानावरती फिरणं, बांधावरती हे करणं, शेतांमध्ये फिरणं, हे सगळं हे करत होते आणि खरंच सोपी गोष्ट नाही. मी पण सोबत होते. 48-49 तापमान होतं. आम्ही डोंगरावरती एकही झाड नाही, माळरान पूर्ण, आणि आम्ही फिरतोय. म्हणजे सकाळी जे चढायचो ते डोक्यावर काय छत्री बित्री काय नाही, स्पॉट बॉईज पण खाली होते सगळे पायथ्याला. आम्ही जे चालत चालत जायचो ते थेट दुपारी लंच ब्रेकला खाली यायचो. आणि आमच्या अंगावर किमान कपडे तरी होते, यांच्या अंगावर कपडेही नाहीत, शाल आणि लंगोट. म्हणजे इतकं भाजायचं अक्षरशः. मी तर म्हणजे शॉर्टकट झाला की असं हे पतर घेऊन अशी बसायचे, अशी. एवढं ऊन असायचं, एवढं ऊन असायचं. म्हणजे मी शूटिंग करून घरी गेल्यानंतर माझा मुलगा गमतीने म्हटला होता, आई तुझ्या हातावर आफ्रिका आणि अमेरिकेची बॉर्डर तयार झाली आहे. एवढे काळे पडले होते मी, ब्लाऊजच्या आतमध्ये गोरी, इकडून सगळा हात काळा कुट्ट. इतक्या उन्हामध्ये, इतक्या वातावरणात मी आजारी पडले. पण हे अजिबात नाही, यांनी कंटिन्यू केलं. काय एनर्जीने काम केलं. त्यांच्याकडून इतकं शिकण्यासारखं नाही म्हणजे खरंच. आणि माझं भाग्य समजते की मला अशा मोठ्या कलाकारासोबत काम करायला. आणि सर, हे फिटनेसचं सिक्रेट काय आहे? कारण पॅरालिसिस सारखी मोठी गोष्ट होणं, अनेक जण ना मेंटलीच खचतात. कामं तर दूरच राहू देत. आणि जे आता ताई सांगत होती की माळरानावर वगैरे काम, हे अजिबात सोपं नाही एवढ्या उन्हात. तुमचं काय आहे फिटनेसचं सिक्रेट? किंवा या देऊळ बंद 2च्या प्रोसेसमध्ये काय होतं? जिद्द काय होती ती? जिद्द एवढीच होती की प्रवीण भाईंनी खुश व्हावं. अच्छा. आपण ज्यांच्यासाठी करतो ना तेच नाखुशला काय करणार. ते जर एवढा उत्साह दाखवत आहेत तर आपणही उत्साह दाखवायला पाहिजे ना. त्यांच्यासारखं कोणाची एनर्जीच नाही. पण खरंच कंपॅरिझन करू शकत नाही माणसाची. पण तुमचं फिटनेसचं सिक्रेट काय आहे? पण मग एवढे देवाची कृपा आहे, साहेबांची, स्वामींची कृपा आहे असं म्हणूया आपण. तुमच्या दोघांचाही देवावर खूप विश्वास आहे. हो, माझा विश्वास आहे खूप. म्हणजे मी तर खरं सांगायचं का, नास्तिक लोकांपासून मी थोडी लांब राहते. याचं कारण सांगते तुला. नास्तिक म्हणजे असे कम्प्लीट नास्तिक, हा म्हणजे आता काही जणांना फार फार करत नाहीत असे वगैरे नास्तिक नाही, पण देव नाहीच मानतच. हा, अशा लोकांपासून मी थोडीशी लांब राहते. जे लोक देव मानतच नाही, की देव नावाची कुठली शक्ती नाहीच आहे असं जे समजतात ना, ते कुठलंही पाप करायला पटकन हे नाही होत. म्हणजे ते लगेच करून टाकतात मोकळं. त्यांना ही भीती नसते की कुणीतरी आपल्याकडे पाहतंय आणि हे पाप करताना आपल्याला पुढे हे फेडावं लागेल, ह्यांची त्यांना जाणीव नसते. त्यामुळे ते पाप करायला मागे पुढे पाहत नाहीत, पटकन पाप करतात. म्हणून मला अशा लोकांचे जरा मी थोडी लांब राहते की नाही, अशा लोकांमध्ये आपण बघतोय आता समाजामध्ये काय परिस्थिती आहे, काय काय कृत्य करायला माणसं तयार होत आहेत. पण जो देवावर ज्याचा विश्वास आहे त्याला तो होईल असं कृत्य करायला तयार. काय विचार करणार की तो पाहतोय, मी जर हे असं वागलो तर पुढे आपल्याला मी हे कसं फेडीन आणि किती जन्म मला हे फेडावं लागेल याचा विचार करणार तो आणि मागे सरकणार. म्हणून मी थोडीशी लांब राहते. मी अत्यंत आस्तिक आहे, देवावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. आपली कर्मचा हिशोब तो पाहत असतो, त्याच्यानुसार त्याला गणित पूर्ण त्यांनी मांडलेली असतात, त्याचं फळ आपल्याला द्यायचं असतं त्याला. यावर माझा अतिशय पूर्ण विश्वास आहे. सर, तुमचा देवावर माझा पूर्ण विश्वास आधीपासूनच? म्हणजे आधीपासून नास्तिक तू आस्तिक असं काही नाही, नॉट एट ऑल.
अगदी पूर्वीपासून. आणि ना पहिल्यामध्ये होतं की तो सायंटिस्ट आहे आणि स्वामींचं मार्गदर्शन. आत्ता ना खूप ज्वलंत विषय आहे देऊळबंद 2चा, शेतकरी आत्महत्या. आपण किती म्हणूया शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली किंवा पेरणीसाठी एवढे पैसे दिले किंवा शेतकऱ्यांना इतक्या प्रकारचं सरकार मदत करते, पण ही आत्महत्या ही गोष्ट आहे ना, ही अजिबात थांबत नाही किंवा त्याला प्रत्येकाची कारणं आहेत. आणि ना इतका सेन्सिटिव्ह मुद्दा या चित्रपटात मांडलाय. प्रवीण सरांचे आपण आजवरचे चित्रपट बघितले तर ते कुठल्याही प्रकारचे आहेत, मे इट बी पॉलिटिकल असू देत किंवा देऊळबंदासारखा विषय असू दे, एक ना कुठेतरी सोशल चिमटा असतो त्याच्यामध्ये की तो पोहोचला पाहिजे समाजापर्यंत. ताई, मुळात ना सुरुवात त्याचा बेसच चांगला लागतो अशा चित्रपटांचं, लिखाणच चांगलं लागतं. मला सांग, हा विषय मांडूया देऊळबंद 2मध्ये, याबद्दल काय सरांचं का हा थॉट का होता त्यांना की आपण हा मुद्दा मांडूया आता? आता प्रवीण, मी आता प्रवीण नाहीये, प्रवीणच्या वतीने मी हे बोलतेय. 10 वर्षांपूर्वी जेव्हा देऊळबंद 1 आला तेव्हा प्रवीण स्वतः त्या एजवर होता. म्हणजे पूर्ण नास्तिक असं नाही म्हणणार मी, पण अगदी सगळं देवाचं अगदी मनापासून करेल, पूजा करेल, अर्चा करेल असा नव्हता. त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की त्या नास्तिक शास्त्रज्ञामध्ये त्यांनी स्वतःचं एक ते थोडंसं टाकलेलं असेल ते विचार वगैरे. आणि आत्ता देऊळबंद 2 करताना तो स्वतः शेतकरी आहे प्रवीण. आम्ही शेतकरी, अनेक जणांना माहिती असेल, जे आम्हाला फॉलो करतात त्यांना माहिती असेल की आम्ही चित्रपटाची कामं झाल्यानंतर आम्ही सहकुटुंब आम्ही शेतातली कामं करायला जात असतो. तर स्वतः शेतकरी असल्यामुळे त्याला हे प्रश्न माहिती आहेत. जसं त्यांनी मुळशी पॅटर्नमध्ये एक सामाजिक संदेश दिला होता की शेती विकायची नसते, शेती राखायची असते. तसंच आता या चित्रपटाद्वारे त्याला ती जी राखलेली शेती आहे ना ती कसायची कशी हे सांगायचं होतं. कारण शेतकऱ्यांपुढे ना इतके प्रश्न आहेत जो रोज त्या म्हणजे त्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. आणि एक हतबलता आल्यानंतर आत्महत्या करण्याव्यतिरिक्त पर्याय राहत नाहीये. आणि मग आणि गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे जेव्हापासून आत्महत्यांना सुरुवात झाली तेव्हापासून आत्महत्यांचा आलेख जो आहे ना तो चढताच आहे. म्हणजे एकही वर्ष असं झालं नाही की गेल्या वर्षीपेक्षा कमी आत्महत्या झाल्या, दरवर्षी त्या वाढतच चाललेल्या आहेत. मग अनेक सामाजिक संस्था काम करून थकल्या आहेत. सरकारने पण बऱ्याच प्रकारे ह्याच्यावरती विचारमंथन करून अनेक उपाययोजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आस्था आहे, काही ठिकाणी अनास्था पण आहे. असं सगळं तो भाग हे करून झालेला आहे, त्याचं चर्वण करून झालेलं आहे. पण तरी काही केल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत नाहीयेत. तर मग शेवटी प्रवीणचं असं झालं की मग एवढं सगळ्यांनी सांगूनही मित्रपरिवार सांगतोय, कुटुंब सांगतंय, तरी आत्महत्या कमी का होत नाहीयेत. तर शेवटी मग असं त्याचा विचार झाला की आपण परमेश्वरालाच सांगायला सांगू. साधी भोळी माणसं असतात गावाकडची, म्हणजे सरकारपर्यंत पोहोचू नाही शकत. उलट त्यांना एक वेळ देवापर्यंत पोहोचणं जास्त सोपं आहे, पण सरकारपर्यंत कसं पोहोचायचं हे त्यांना माहिती नाही आहे. तर मग जेव्हा परमेश्वरच येऊन तुम्हाला सांगेल की आत्महत्या करू नका, कारण आपल्या गरुड पुराणामध्येच हे लिहिलेलं आहे की आत्महत्या हे खूप महापाप आहे. म्हणजे जे आत्महत्या करतात, म्हणजे शेतकरीच नाही कुणीही, जे आत्महत्या करतात त्यांना असं वाटतं की आपण सुटलो याच्यातून, पण तसं नाही आहे. आत्महत्या करणं हे महापाप सांगितलं गेलेलं आहे आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये. गरुड पुराणामध्ये त्याची शिक्षा सांगितलेली आहे. तुम्ही कल्पकल्पांतरापर्यंत प्रेतयोनी मिळते तुम्हाला तिथे प्रचंड यातना भोगाव्या लागतात ना, तुम्हाला दुसरा जन्म मिळत ना, तुम्हाला मोक्ष मिळत. नुसतं ते पाप जे तुम्ही केलेलं आहे, परमेश्वराने तुम्हाला जन्म दिलेला आहे. तुमचं मृत्यू हाही परमेश्वराचाच अधिकार आहे. तुम्ही त्याच्या अधिकाराच्या मध्ये ढवळाढवळ केलीत तर तुम्हाला हे नाहीये, मुक्तता नाहीये. बरोबर. हे जेव्हा परमेश्वरच येऊन सांगेल तेव्हा कुठेतरी आत्महत्या कमी होतील असा एक विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि मग त्याची ठरवलं की स्वामींनाच येऊ देत आणि सांगू देत की ह्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करा, तुम्ही कसे हे प्रश्न सोडवा.
आणि कसं तुम्ही आत्महत्या करू नका तरच शेतकरी आता ऐकतील असा त्याचा विचार आहे. आणि फायनली आमचं असं सगळ्यांचं एक धारणा आहे की हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर जो आत्तापर्यंतचा आत्महत्यांचा चढता आलेख आहे तो किमान एकनी तरी कमी होईल अशी आमची म्हणजे स्वामींच्या शक्तीनेच आम्ही ही श्रद्धा ठेवतोय. आणि मग एकनी जरी तो कमी झाला तरी हळूहळू तो शून्यापर्यंत आणायचा आहे. आणि मग तो शून्यापर्यंत आणण्यासाठी आम्ही एक चित्रपट कलाकार म्हणून काय करता येईल ते आम्ही करत राहू. आणि खरंच ते म्हणतात ना की समाजाचं एक रिफ्लेक्शन कुठेतरी असावं सिनेमांमध्ये, असं अनेक जण म्हणतात. आणि तू जे म्हणालीस की 1% का होईना फरक पडला तर खरंच, आणि खूप मोठा विचार आहे खरं तर हा. म्हणजे खूप करावं तेवढं कौतुक कमी आहे सरांचं की त्यांना हे सुचणं की अशा प्रकारे आपण इतका सेन्सिटिव्ह मुद्दा दाखवू शकतो. मोहन सर, तुम्ही जेव्हा ही स्क्रिप्ट ऐकली या चित्रपटाची, किंवा आत्ता 2 असं असतं ना की अच्छा आपण 1 मध्ये हे केलं, काय स्क्रिप्ट देतच नाही हातात. हो, वन लायनर नाही 33 पानं दिली मला. 33 पान. 33 पानं. हां, मी म्हणलं पुढचं काय, पुढचं मी सांगतो नंतर, भेटलं की सांगतो. हे भेटत नाहीतच, कधीच भेटत नाही. शूटिंगच्या वेळेस आपल्याला बघायला स्क्रिप्ट, बरं आज काय शूटिंग सांगतो, देतो, पान पाठवतो. ती पान हातात शॉट रेडी झाला की येतात, तेव्हाच कळतं ते. याचं कारण आहे, काय होतं, जेव्हा एखाद्या नटाला स्टोरी सांगितली जाते, नॅचरली मला कळतं की तरणे सरांचं शूटिंग करतोय आणि असाच मेन रोल आहे माझा. नॅचरली मित्राला सांगतो की असं आहे, तो त्याला सांगतो, तो स्वतः ॲड करून त्याला सांगतो आणि शेवटचा प्रोड्यूस करतो पिक्चर. हो, इथपर्यंत मजल जाते लोकांची की अच्छा चांगला सब्जेक्ट हा. मग तो स्वतः डोकं लावतो आणि पिक्चर प्रोड्यूस करतो. आणि मग काय होतं की प्रवीण सरांनी केले कष्ट वाया जातात. बरोबर. असं होतं, म्हणून ते स्टोरी सांगत होते म्हणाला. अगदी लास्ट मोमेंटलाच, टेकच्या वेळेलाच तुम्हाला कळतं, तेव्हाच तुम्हाला कळलं. तेव्हाच तुम्हाला कळेल. आम्हाला एंड माहित होता सिनेमाचा. मलाही नाही. ऍब्सोल्युटली काय असणार आहे शेवट, सांगतच नाही ते. तुम्ही चालू आहे, suspense मध्ये लिखाण राहा. चालू आहे. लिखाण चालू चालू आहे. आहे. पण हे असं कधी होत नाही, जोपर्यंत पूर्ण लिखाण झालंय ते फ्लोअरवरच जाणार नाहीत ना. नाही असं होत नाही कधी. नाही? त्याच्या बाबतीत होतं का नाही मला माहित नाही, पण ते असं नाही लिहित. मला असं वाटतं की ऐन वेळेला ते टोटल आजपर्यंत काय सुरू केलं आपण, असंच केलं, असं ग्राफ कुठं जातो इथं जातो, आय एंड असं ते स्वतःच्या मनात डेव्हलप करत असतात आणि मग ते उतरवतात कागदावर. आणि ना म्हणजे स्वामींना मानणारा किंवा त्यांना फॉलो करणारा म्हणेन करोडोंचा एक भक्तगण आहे, करोडोंचा. 10 वर्षांनंतर आपण परत एकदा त्या भूमिकेत जातोय. तर तुम्हाला सगळ्या जुन्या आठवणी रिकलेक्ट झाल्या होत्या आता? नाही, जुन्या आठवणी नाही, पण मला असं वाटलं की मी पसंतीच पडतो का नाही, कारण स्वामींचं भक्त इतके करोडो लाखो करोडो आहेत आणि इथेच नाही, भारतात नाही, परदेशात पण आहे. परदेशात पण आहेत. हो. तर मी नाही पसंत पडलो तर माझ्या नावाला बट्टा लागायचा. तर मी म्हटलं प्रवीण सर, मी म्हटलं मेकअप करून बघणार, मला जर वाटलं की मी स्वामी दिसतोय तर मी करीन म्हटलं हा रोल, बाकी मी तुमचाच आहे म्हणलं, असं काही नाही. पण तरी आणि मेकअप केला, खरंच मला अभिमान वाटला की माझा चेहरा स्वामींसारखा नाही पण काही परिणाम आहे नक्की. याचं कारण जसं पिक्चर रिलीज झालं ना 2-4 दिवस, तसे लोक पाय पडायला लागले पाहिजे. हां, तर मी म्हटलं हे काय, मला काही कळत ना, ऑकवर्ड व्हायला लागलं मला. तर मी म्हटलं काय तुम्ही काय बघितलं, सिनेमा बघितला आहे तुमचा स्वामींचा सिनेमा, म्हणून पाय, अरे वाट स्वामी नमस्कार आहे मला हे स्वामी. खरंच. आणि आता 10 वर्ष होऊन सुद्धा ना अजून कोणतो पिक्चर फ्रेश कुठेच वाटतो, विसरलं नाहीये कोणी. आणि ताई, मी मगाशी सरांच्या एनर्जीबद्दल गप्पा मारल्या. तुम्ही दोघं एकत्र काम पहिल्यांदा करताय आणि ज्या प्रकारे आम्ही टीजर बघितला, ट्रेलर तर अजून यायचा आहे, त्याच्यात तर धमाका असणार. जो आम्ही टीजर बघितला ना, हे आपण म्हणूया ही कॅटफाईट असेल असं कुठेतरी दिसतंय की तुझी तत्व आणि स्वामींचे विचार. युजली जेव्हा आपल्यापेक्षा सिनियर कलाकार असतात तेव्हा थोडासा सुरुवातीला ऑकवर्डनेस असतो, कामाप्रतीची रिस्पेक्ट. तुझ्या बाबतीत काय होतं? माझंही असंच होतं. मी
आता ते प्रवीणच्या प्रत्येक सिनेमामध्ये त्यांनी हो, काम मी केलेलं आहे. आहे. हो. तर तसं मी सेटवर जाऊन त्यांना बघत होते काम वगैरे, आमची ओळख होती. पण तसं वेगळं पडतं. पण प्रत्यक्ष काम करताना, एकत्र काम करताना थोडंसं वेगळं हे असतो. तर पहिल्या दिवशी पहिला सीन करताना थोडासा मनात संकोच होता किंवा दडपण होतं. एक आपण एवढ्या मोठ्या कलाकारासोबत एक स्क्रीन शेअर करतोय याचं एक खूप मोठं दडपण असतं. म्हणजे आता नकळत सुरुवातीला पहिल्या काही शॉर्ट्स टेक्समध्ये माझे असे खांदे पडलेले आहेत, असे मी थोडीशी बुजलेली आहे असं माझं मला जाणवत होतं. पण थोडंसं 2-3 टेक झाल्यानंतर ना मला एकदम वेगळीच एनर्जी किंवा एक कम्फर्ट झोन झाल्यासारखं झालं. म्हणजे मला कधीच त्यांच्या वागण्यात, बोलण्यात कधीच असं जाणवलं नाही की ही कोणीतरी एक नवखी आहे आणि मी एवढं मोठा इतकी वर्ष हे स्क्रीन गाजवलेला कलाकार आहे. हे ना त्यांच्या म्हणजे कॅमेरासमोर तर नाहीच नाही, कॅमेऱ्याच्या मागे सुद्धा कधी मला जाणवलं नाही. दरवेळी शॉर्ट कट झाला ना की पहिल्यांदी धावपळ व्हायची यांना खुर्ची आणायला की आता तुम्ही बसा म्हणून. तर ते बसायचेच नाहीत, कारण मी उभी असायचे. आणि मला इतकं कसं तरी व्हायचं, तुम्ही आधी बसा ना तुम्ही बसा, मी येते, मी नाही बसले तरी चालणार आहे. पण ते नाहीच, यांच्यासाठी आणा खुर्ची. मग ते माझ्यासाठी खुर्ची आणल्यानंतर मी बसल्यानंतरच ते खुर्चीत बसायचे. एक स्त्रीविषयी रिस्पेक्ट होता तो, शी डिझर्व्स, प्रश्नच नाही. कसं काम केलंय पण स्नेहल? सुंदर. तुम्ही पिक्चर बघा मग सांगा. खरंच मी खूप उत्सुक आहे खरं तो बघा चित्रपट तुम्ही, बघायला. खरंच मी बघा. आल्याला बोली कधी बघण्यासारखं काम दाखवणार केलं ते. पिक्चर. फार सुंदर काम केलं. आणि ना ताई, म्हणजे अख्खा एक संपूर्ण चित्रपट आपला हा आता आपला आहे. म्हणजे पहिल्यामध्ये कश्मीरने कमालीचं काम केलं होतं. सरांबद्दल तर म्हणजे मी न बोललेलंच बरं. इतकं कमालीचं काम केलं. एक कुठेतरी ना ती लिगसी आहे या चित्रपटाला. आता डबल जबाबदारी, एक तर विषय इतका सेन्सिटिव्ह आहे, प्लस पहिला मोठा चित्रपट. मला माहिती आहे किती स्ट्रेस असू शकेल. मला सांग, तुला एक तर प्रिपेरेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने सांग की तुला किती मेहनत घ्यावी लागली आणि काय या चित्रपटाबद्दलचं सगळ्यात कठीण गोष्ट तुला वाटली? मला म्हणजे आता स्क्रिप्ट पूर्ण माझ्याकडेही नव्हतं. मला फक्त माहिती होतं की काय 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 करायचंय. ऐनवेळी सीनच्या आधी स्क्रिप्ट यायचं. तर म्हणजे काय होतं, 2 प्रकारे माझ्यावरती दडपण काइंड ऑफ होतं. दडपण नाही म्हणणार मी त्याला, एक जबाबदारीची जाणीव होती की आपल्याला प्रेक्षक पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत पाहणार आहेत. तर आपलं काम उत्तम व्हायला पाहिजे, एक अभिनेत्री म्हणून आपलं काम उत्तम व्हायला पाहिजे, ही एक जबाबदारीची जाणीव होती. इतक्या वर्षांची मी गॅप घेतलेली आहे. सगळ्यांना माहिती झालंय आता की मला खूप बक्षिसं मिळाली आहेत, मला अमुक झाले तमुक झाले. तर हे सगळं जेव्हा मी आता एक मध्यवर्ती भूमिका फायनली करणार आहे, तर हे सगळं जे आधी सांगितलेलं आहे त्याला मी एक अभिनेत्री म्हणून न्याय दिला पाहिजे की लोकांना तेवढं वाटलं पाहिजे की अरे हा, जे आधी एवढं बोललं गेलं आहे ते खरं आहे. तर ही एक जबाबदारीची जाणीव होती. आणि दुसरी एक नकळत जाणीव अशी होती की माझ्यावर, माझ्या चेहऱ्यावर, माझ्या कामावर विश्वास ठेवून एका निर्मात्यांनी काही करोड रुपये लावलेले आहेत. तर त्यांच्या त्या विश्वासाला न्याय मिळेल असं काम मला करायचं होतं. तर ह्या दोन्ही जबाबदाऱ्यांचं एक थोडंसं हे होतं, भान होतं. आणि बाकी तयारी, मग मानसिक तयारी ओरडा खाण्याची होती, केलेली होती. तुला पण नाहीच का सूट? छे छे छे, नवरा डिरेक्टर वगैरे कुणालाच सूट नाही. तिथे आहे का नाही? स्त्री दाक्षिण्य किंवा बायको दाक्षिण्य काय नाही, स्त्री पुरुष समानता. जो न्याय ओरडताना पुरुषांना, तोच न्याय ओरडताना स्त्रीला. ओके. तर ही एक मानसिक तयारी होती. पण काम करताना जे समाधान मिळालं ना, ते त्याच्यासाठी मी प्रवीणचे आभार मानेन की इतकी आव्हानात्मक भूमिका त्यांनी मला दिली. असं कधी कधी वाटायचं की प्रवीणने अशी फेकून मारलाय माझ्याकडे रोल, तुला रोल पाहिजे तर घे, तुला रोल घे, करून दाखव.
असं वाटायचं. पण ते खूप छान असतं, म्हणजे अभिनय करणारा म्हणजे जो पॅशनेटली जो ऍक्टिंग करतो ना, त्याला ते पण हवं असं वाटतं की दे मला चॅलेंजिंग, माझ्यातलं कॅलिबर जेवढं पिळून काढता येईल तुला तेवढं काढ, मी तयार आहे, बोलणी खायला तयार आहे, मी वाटेल ते करायला तयार आहे, पण ते येऊ देत माझ्या वाट्याला. आणि ते माझ्या वाट्याला आलं, स्वामींच्या कृपेने आलं. काय मला त्या योगायोगाचंही मला फार कौतुक वाटतं की प्रवीणचा पहिला सिनेमा देऊळ बंद आणि माझी मध्यवर्ती भूमिका असलेला देऊळ बंद, ही स्वामींचीच कृपा आहे. त्याच्याबद्दलही मला फार छान वाटतं आणि खूप समाधान देऊन गेलं. ही भूमिकेत हे काम करणं मला खूप समाधान देऊन गेलं. पण या जर मी तुमच्या दोघांनाही विचारलं की या चित्रपटाबद्दलचा एखादा अनुभव किंवा मे बी एखादा सीन मुवमेंट जी खूप स्पेशल आहे तुमच्यासाठी, तर ती कोणती आहे मोहन सर? तुम्ही सांगा. अं, मी एकदम थकलो होतो. मी काम माझं सारखे उतार चढाव काय कुठलं चालू बापरे. शूटिंग कुठे झालंय? भोरला. अरे बापरे. आणि तेवढं भयानक म्हणजे हा सांगा. तुम्ही सांगा. एकदा ना आम्हाला असं ना नदीतून पार करायचं किंवा नदी पार करायची होती पळत पळत जाऊन, आणि प्रवीण असा नेहमीसारखा हायपर मोमेंट मध्ये, आणि हे पळतायत इकडे जा तिकडे जा, नदी क्रॉस केली, नदी क्रॉस करा, उठा बसा, इकडे जा तिकडे जा, खड्डे बिड्डे, असं सगळ्यांचं सगळं चाललेलं होतं. आणि या सगळ्याच्यात ते नदीच्या पलीकडे आले आणि तिथे घाटावर बसले. प्रवीण दुसरीकडे काहीतरी शूट करायला गेला आणि आम्ही जरा असे निवांत बसलो होतो. आणि हे बसले आणि एक रॅन्डम माणूस होता तिथे कुठला तरी, म्हणले माचीस आहे का, माचीस, इथे माचीस आहे का? तर आम्हाला काय कळेना की माचीस का मागतात. काम करा, जाळून टाका मला इथले इथे. आणि तो जो माणूस चाललाय ना समोर, त्याच्या खांद्यावर नाही आम्हाला. कडेलोट झालं बघ. पण प्रवीण सर बोलायला तयार नव्हते माझी. पण ह्याला आपलं आमच्या बाकीची गँग सगळी, आणि आम्ही एवढे हसायला लागलो त्या ह्याच्यामध्ये सुद्धा. ते म्हटलं सर कमाल आहात तुम्ही, कमाल आहात. एवढ्या पॅनिक सिच्युएशन मध्येही त्यांना जर विनोद बुद्धी त्यांची शाबूत असेल. म्हणलं मला झोपा त्याच्यावर. मी इमॅजिन करू शकते काय होत असेल, कारण ती एनर्जी एक वेगळ्याच लेवलला आहे. त्रास मी किती त्रास द्यायचा एका वयस्कर माणसाला. पण आता त्रास चांगलाच होतो, यात तुम्हाला नाही. चांगला होण्यासाठी करत होते ते दिसत जाणवत होतं. पण तरी शरीर बोलतोच ना माणसाचं. आणि ते काय करतात, शहरात सारखं ट्रीट करतात. म्हणजे तरुण असते त्याला पण सारखं मारा पण तसंच. नदीत सर एवढी तुमची एनर्जी तरुणांना सुद्धा लाजवणारी नाही, आहे. असं कोण नाही, एवढं पण- पळत वगैरे सीन करतं. बापरे, सगळे व्यवस्था होती, पण तरी वा, खूप मजा आली. पण पिक्चर खूप धावायला लागली. ऐक. आणि जेन्युअनली ही सगळी मेहनत आणि मजा मजा म्हणता म्हणता तुम्ही जे काही शूटिंग केलंय ते आम्ही बघणार आहोत आता 21 तारखेपासून देऊळ बंद 2 मधनं. आता परीक्षा देवाची. आणि अनेक लोक एक्सायटेड आहेत, अनेक भक्तगण एक्सायटेड आहेत हा चित्रपट बघण्यासाठी. मी का बघावा असं नाही विचारणार, पण मला सांगा दोघंही की देऊळ बंद 2 हा चित्रपट बघून थिएटरमध्ये बाहेर पडल्यानंतर प्रेक्षक आपल्याबरोबर काय घेऊन बाहेर पडतील? नाही, का बघावा हे पण मी सांगते, कारण हा विषय इतका मोठा आहे ना, त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे, गंभीर आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या, म्हणजे फक्त ग्रामीण भागातल्या लोकांनी बघायचं असं नाहीये. म्हणजे तुम्ही शहरी भागात राहत असाल, तुम्ही वयाने लहान असाल, तुम्ही वयाने मोठे असाल, जेनझी असाल, यो असाल, वाटेल ते असाल, तुम्हाला प्रत्येकाला हा रिलेट होणारा सिनेमा आहे. त्यामुळे प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आणि हा विषय इतका गंभीर विषय, म्हणजे बऱ्याचदा अनेक चित्रपटामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा केवळ मांडल्या जातात, त्याच्यावरती उपायांची चर्चा होत नाही त्या सिनेमातनं. तर या चित्रपटाच्या द्वारे त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच्या उपाययोजनांवरही चर्चा झालेली आहे.
तर इतका महत्त्वाचा विषय असेल तर तो प्रत्येकाने बघितला पाहिजे आणि थिएटरलाच जाऊन बघितला पाहिजे. कारण या चित्रपटाद्वारे आपला महाराष्ट्र म्हणजे एक रांगडा महाराष्ट्र, इतका सह्याद्रीच्या डोंगर दरा, हे मोबाईलच्या स्क्रीनवर पाहण्याची गोष्ट नाहीये. आपला महाराष्ट्र बघायचा असेल तर तो मोठ्या पडद्यावरच बघितला पाहिजे. कारण तो तेवढाच भव्य आहे आणि तो तेवढा भव्य फक्त सिनेमाच्या पडद्यावरच दिसू शकतो. दुसरी गोष्ट, थिएटरला जाऊन का बघावा? कारण मराठी चित्रपट सृष्टीला जर पुन्हा एक चांगले दिवस यायचे असतील ना तर थिएटरला जाऊन बघण्याशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे, बरोबर. निर्माता जेव्हा आपल्या साठी काही करोड रुपये गुंतवत असतो तर ते त्याचे वसूल हे चित्रपटगृहातल्या पैशांनीच ते वसूल होतात. बरं, या चित्रपटातून जो प्रॉफिट येणार आहे, हे निर्माते स्वतः स्वामी भक्त आहेत, पूर्ण परिवार. त्यामुळे या चित्रपटात म्हणजे जेवढी तिकीटं तुम्ही काढाल जेवढा प्रॉफिट कलेक्ट होईल तेवढा सगळा प्रॉफिट त्यांनी ठरवलेला आहे की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जी मुलं आहेत, स्पेसिफिकली मुली आहेत. मुली का? कारण घरामध्ये काही संकट आलं किंवा काही प्रॉब्लेम आला तर मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं. मुलांचं शिक्षण कंटिन्यू होतं, पण मुलींचं शिक्षण हे तोडलं जातं की तू घरी थांब, त्याला शिकू दे. मग अशा कुटुंबातल्या मुलींच्या शिक्षणासाठी हा प्रॉफिट सगळा ते वापरणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट घराघरामध्ये पोहोचणं आणि घराघरातून सहकुटुंब, सहपरिवार, मित्रपरिवार यांच्यासह जाऊन तो चित्रपटगृहात पाहणं फार गरजेचं आहे. येस, खरंच. आणि खूप चांगला प्रतिसाद मिळेल, आपण हीच प्रार्थना करूया स्वामींकडे. थँक्यू सो मच, तुम्ही दोघांनी इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या खूप प्रोजेक्टसाठी आणि या चित्रपटाच्या यशासाठी. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.